सो हे गाइज गुड मॉर्निंग. मी निलेश पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि टायटलवरून कळालंच असेल, आज चिंतामणीचं आगमन आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी आगमनाधीश म्हणून फेमस आहे, तुम्हाला माहिती आहे. हा गणपती मुंबईतल्या या गणपतीला खूप गर्दी असते आगमनाला. आणि पुन्हा एकदा तोच आगमन सोहळा बघायला आपण चाललो आहे चिंचपोकळीला. आणि आत्ता सकाळचे ऑलमोस्ट 11:15 वाजले. 2 वाजता आगमन आहे. आपण 1 वाजेपर्यंत पोहोचू तिकडे. एस ब्रिजवरून म्हणजेच विजय खातू सरांचा जो बायकाला बकरी अड्ड्याला जो म्हणजे कार्यशाळा आहे तिथून गणपती निघणार आहे. आणि मग गणेश टॉकीजपासून मग चिंतामणी मंडपापर्यंत. सो बऱ्याच काही गोष्टी बघायला मिळणार आहेत. प्लस आज जे दहीहंडीचं जय जवान पथक आहे जोगेश्वरीचं ते सुद्धा इकडे येणार आहे थर लावायला. सो ते पण आपण बघणार आहोत. सो लेट्स सी, खूप काही गोष्टी आज बघायला मिळणार आहेत या ब्लॉगमध्ये. सो ब्लॉग नक्की बघा. पूर्ण तर मला आगमन शूट नाही करायला भेटणार अगदी मंडपापर्यंत, पण संध्याकाळपर्यंत जे काही शक्य होईल ते मी सगळ्या ब्लॉगमध्ये दाखवेन. सो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडेल. ब्लॉग नक्की पूर्ण बघा. चला तर. सो गाईज आता आपण लोअर परळ वर्कशॉपच्या इकडे आलेलो आहेत. आणि जर तुम्ही बघाल ना, समोरच इथे राईट हँडला जय मल्हारचा गेट आहे. आणि हा गेट दुसऱ्या कुठल्या मंडळाचा नसून तर परळचा राजा म्हणजेच नरे पार्कच्या गणपतीचा आहे. बघू शकताय तुम्ही. सो यावर्षी संपूर्ण डेकोरेशन परळच्या राजाचं नरे पार्कच्या गणपतीचं जय मल्हारच्या रूपात असणार आहे. सो आता आपण बघूया. अजून 1-2 आज गणपती बरेच निघणार आहेत. सो बघू शकता बरेच गणपती आज निघणार आहेत. पोलीस बंदोबस्त पण आहे खूपच. आणि गणपती ऑलरेडी निघालेला आहे. सो हे लोअर परळ वर्कशॉप सिद्धेश दिघोळे यांचा कारखाना. तर आज इथून पण गणपती निघणार आहेत काही. चला आपण बघूया आता समोर गणपती कुठला आहेत. आता आपण भारत माता जवळ पोहोचलोय, लालबाग परळ. आणि आता आपण जाऊया टुवर्ड्स पायकाळा साईडला जिथे चिंतामणीचं आगमन होणार आहे. सो मध्ये मध्ये आपल्याला बरेच सारे गणपती बघायला मिळणार आहेत. सो चला तर जाऊन बघूया. हा आहे लालबाग भारत माता जो थिएटर आहे त्याचा नाका किंवा त्याचा सिग्नल. अजून एक गणपती येतोय. डोंगरीचा गणाधीश. आता आपण मुंबईच्या राजाजवळ आलोय. मुंबईचा राजा लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. मस्त मंडप सजतोय राजाचा, मुंबईच्या राजाचा.
चलचित्राखाली उंदीर मामा फिरतोय गणपती बाप्पा भोवती. सो मित्रांनो, गणेश गल्लीतून पुढून आपण आलेलो आहोत लालबागच्या राजाजवळ आणि बघू शकता हा लालबागच्या राजाचा गेट आहे जो सजतोय. आय थिंक यावर्षी त्यांचं मला वाटतं 1 मिनिट हा टेम्पो जाऊन दे 90+ काहीतरी वर्ष आहे. आणि समोर या गल्लीमध्ये असतो गणपती लालबागचा राजा. कॉर्पोरेटचा लाडका. सुंदर मूर्ती आहे. आणि आता पुढे आपण पोहोचलो चिंचपोकळीच्या गणपतीच्या प्रवेशद्वारापाशी. हे चिंचपोकळीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा म्हणजे चिंतामणीचा प्रवेशद्वार. इथूनच गणपती संध्याकाळी आतमध्ये प्रस्थान करेल मंडपाकडे. समोर काळा चौकी आणि आहे समोर चिंचपोकळीचा चिंतामणीचा प्रवेशद्वार. ॲक्च्युली जर तुम्ही बघाल ना, चिंतामणीचा जो आगमनाचा जो रस्ता आहे किंवा जो रूट आहे त्या रूटवरची सगळी दुकानं बंद करायला सांगितलेली आहेत. म्हणजे प्रत्येक दुकान बंद दिसतंय. जे नेहमीचे वडापाववाले वगैरे होते त्यांना पण कोणालाच नाही दिलं. बघा तुम्ही बघू शकता बोर्ड ऑलरेडी लावलेले आहेत. सो बघाल ना, सगळीकडे फुल क्राऊड आहे. आणि हा आगमन सोहळा मला वाटतं नेहमीच्या इतर वर्षांपेक्षा वेगळा असणार आहे काहीतरी. सगळीकडे क्राऊड आहे. प्रत्येक ठिकाणी एखादं म्हणजे वाद्यवृंद सलामीसाठी उभं आहे. लाईट इथे 7 रस्ता बेटवाले आहेत किंवा अजून पुढे पुढे थोडा डिस्टन्सवर आहे. एकूण 4 ड्रोनला या ठिकाणी परवानगी देण्यात आली आहे. वडापावच्या वतीने रांगोळी काढण्यात आलेली आहे. हौशी भाविकांनी या ठिकाणी ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावर कारवाई झाल्यास चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ यासाठी जबाबदार राहणार नाही. आपल्या ज्या प्रकारे सूचना या ठिकाणी देण्यात येत आहेत त्या सूचना मुंबई पोलीस यांच्या वतीने या ठिकाणी देण्यात. हे एकमेव गणेश मंडळ आहे मुंबईतलं की ज्याच्या गणपतीच्या आगमनासाठी संपूर्ण रस्ता दोन्ही बाजूनी बंद असतो. संपूर्ण पोलीस बंदोबस्त मुंबईतला असतो. जवळपास 10 ते 15,000 पोलीस, ट्रॅफिक हवालदार आणि सगळंच. म्हणजे तुम्ही आता बघालच, आता आपण जिथे उभा आहोत ते म्हणजे अनंत निवास मित्रमंडळाच्या इथे. आणि इथे किती गर्दी होईल नंतर, तुफान गर्दी होणार आहे. सो ऑलरेडी फोटोग्राफर्स वगैरे इकडे उभे आहेत. सो तुम्ही जर बघाल, हा चिंतामणीचा मंडप खालच्या साईडला, खालच्या बाजूला. आणि आता आपण आहोत चिंचपोकळी स्टेशनजवळ वर. सो एक हार्डली म्हणजे मोजून ना 2 ते 3 किलोमीटरचा रस्ता असेल हा कम्प्लीट मॅक्झिमम गणपती मंडप ते कार्यशाळा. पण तेवढा फिरायला गणपतीला रात्रीचे 10 वाजणार आहेत. होऊ शकतं फुल क्राऊड आहे, फुल क्राऊड आहे. सो हे गाईज, आता मी जस्ट थोडंसं साईडला बसून व्हिडिओ शूट करतोय हा.
सगळीकडे ना दोन्ही साईडचे रस्ते एकदम बंद केले आहेत. दोन्ही बाजूचे रस्ते बंद केले आहेत म्हणजे जे एंट्री आणि जे एक्झिट आहेत ते बंद केलेले आहेत. दुकानं सगळी बंद आहेत आणि पोलिसांचा एकदम कडक बंदोबस्त आहे. आणि इथून 5 ते 10 मिनटावर बकरी अड्डा आहे, जिथून चिंचपोकळीच्या चिंतामणी निघणार आहे गणपती. तो डायरेक्ट गणेश टॉकीच्या इथूनच त्याचं म्हणजे लोकांसाठी दर्शन प्रॉपर बघायला मिळेल. आणि पोलिसांनी खूप बंदोबस्त ठेवला आहे. चिंचपोकळ स्टेशनपर्यंत कोणालाच यायला देत नाही. मी कसा या साईडला आलो कारण आपल्याला काही रस्ते माहीत होते. त्यामुळे बघूया कशी काय झलक मिळते पहिली गणपती बाप्पाची. आता 2-2:30 वाजलेत. ऑलरेडी अर्धा तास तर लेट झाला आहे. बघू किती वाजता गणपती बाहेर पडतो आणि मग कसं काय शूट होतं आहे. सो कंटिन्यू बघत राहा. गाईज फायनली तो सण आलेला आहे. आपल्याला चिंतामणीचं दर्शन झालेलं आहे. सगळ्यात पहिले कलेश्वर मुलुंड ढोलपथक बघू शकता तुम्ही. मित्रांनो, आता चिंचपोकळीच्या चिंतामणी म्हणजे एस ब्रिजवरून आता क्रॉस होऊन आता चालला आहे तो चिंचपोकळीच्या ब्रिजवरला. सो आपण आता इथून त्या साईडला जाऊया म्हणजे रेल्वे ब्रिजवरून, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित दर्शन होईल. सो गाईज आता जस्ट आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या म्हणजे प्रवेशद्वारापाशी पोहोचतोय. पण तत्पूर्वी रंगारी बदक चाळीच्या इथं आपण बघतोय तर यावर्षी इथे स्वामी समर्थांचं म्हणजे डेकोरेशन आहे. स्वामी समर्थांचा तुम्ही बघू शकता म्हणजे फोटो आणि लिहिले अक्कलकोट 0 किलोमीटर म्हणजे अक्कलकोटचं डेकोरेशन जे असणार आहे रंगारी बदक चाळीच्या इथे.
सो यावर्षी आपण गणपती बघूच. सुंदर मूर्ती असते ही पण. काही जाय प्रवेशद्वार आणि आता इथे 5-6 वाजेपर्यंत गणपती येईल. अजून 2 तास तर लागतील, 2-3 तास कदाचित. तेव्हा मी इथे नसेल कारण मला पण जायचं जरा ठाण्याला. सो बघूया, आपल्याला जेवढं शक्य होतं तेवढं आपण शूट करूया. बघूया सर. सो काहीच तुम्ही बघू शकता रस्ता पूर्ण पॅक आहे. म्हणजे पॅक म्हणजे पूर्ण बंद आहे आणि समोर आता पूर्ण अशा वाजतात आहे. सो चला जाऊया तिकडे आणि बघूया काय ॲटमॉस्फिअर आहे. खरंच आहे, गणपतीच्या आगमनाला येणं म्हणजे अमेझिंग आहे. गाईज बघू शकताय फुल ॲटमॉस्फिअर. गर्दी बघा, फक्त एक गणपती आगमनादेश चिंचपोकळीचा चिंतामणी. बाप्पा आलेले जवळ आणि गर्दी तरी पण बघू शकता तुम्ही.
गाईज बघू शकता जय जवानचे सगळे मुलं आलेली आहे तिकडे, पण जी सलामी होणार आहे ना ते या गेटजवळ होणार आहे जेव्हा गणपती इथे येईल तेव्हा. पण इथे यायला मला वाटतं अजून 2 तास जातील आणि आता माझ्या तेवढा वेळ नाही आहे, सो मला आता निघावं लागेल. सो चला तर भेटूया आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन गुड बाय गाईज. जय चिंतामणी.